स्पीकर करेक्ट चालू होता हे गीत आता सुरुवात करा गाण्याला. देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी भातो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू सोमात म्हणताना ह्यो फाळी बघू तुफान घात. देवा आमचा रगात, देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी भातो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू सोमात म्हणताना ह्यो फाळी बघू तुफान घात. के साथ रवाना होने ही वाला था, तभी अचानक एक काली फौज उनके आड़े आई. बीजापुर की फौज का रास्ता काटेगा तू सिद्दी जौहर? मैं रास्ता काटने नहीं, रास्ता बदलने आया हूं. कमीने सिद्दी! बड़े खां साहब के पेट से बड़े बड़े आते निकाले थे उसने. सोचो तुम्हारे कहां से क्या निकालेगा वो शिवाजी. अफजल खान शिवाजी से अफजल खान बनकर लड़े थे, मैं शिवाजी से शिवाजी बनकर लड़ूंगा. यहां से चूहे को बिल में घुसने तो दीजिए, मैं वो बिल ही बंद कर दूंगा. ये शिवाजी नाम की कहानी शुरू तो हुई थी सिंगेरी से, मैं इसे पनाला में खत्म करूंगा. पनाला. 3 मास ऐसे ही बीत गए और गढ़ पे सभी का हौसला टूटने लगा था. सिद्दी जौहर का जहरीला घेरा पनाड़ा को जकड़ता जा रहा था. औरंगजेब, अंग्रेज, आदिलशाही, पोर्तुगीज सभी शिवबा के मरने की राह देख रहे थे. पर शिवबा राह देख रहे थे बरसात की. आषाढ़ गुजर गया, सावन आया और आखिर बरसात ने हाजिरी लगाई. ये एक इशारा था. सिद्दी जौहर ने सह्याद्री के बेलगाम बरसात पर भी मार दी. अब शिवबा का उस घेरे को तोड़ना नामुमकिन था.
नाग झरी अलकल्लोळ झरी हर हर महादेव शौर्यवान अशी सर्व अशी शूरवीर हा बाजी धगधगता धावा आला जीवाची बाजी सरसर बिजली समधार दाट पट्ट्याची धरते धरती चालू लढवैयाची तरी खोऱ्यात सुटल आकाशी ख्यातीर मारा मावळ गुणगान तुझं गातीर उद्या पण उद्या तर आषाढातली पौर्णिमा आहे. चंद्रप्रकाशात आपण दिसलो तर राजे या येळेचा पाऊस काय कसा आहे बघितलं ना? नाही तर काय राजे अहो 10 दिवसा लांबचं दिसत नाहीये रात्रीचं काय दिसणार आहे? पुढं आपल्या बरोबर पालख्या राहतील राज एका पालखीमध्ये शिवा असेल वयची पण नाही शिवा. राज आपलं एक जास्त राहील शिवा वेगळ्या वाटेने येईल. गस्तीची पथकं हुकली कपाल की तिथं सोडून आपल्याला येऊन मिळेल की. हा आपण फक्त एक करायचं आपण खाली उतरपतूर गनिमाला आपला सुगावा लागणार नाही तेवढं बघायचं. नाही पण मी म्हणतो पालखी कशाला? या मोगलांना शाही गोष्टी मिरवायची लय हौस असती. पालखी असेल तर ते शिवालाच राज समजते आणि मग त्याच्याशीच बोलाचाली करत राहते. आपल्याला येळ मिळेल राज. ठीक आहे तुम्ही म्हणता तसंच करू पण गरज पडली तर पालखी सोडू कारण पालखी घेतली तर वेग मंदावेल आणि आम्हाला आमच्या दोस्तांचे जीव दावणीला लावायचे नाहीयेत. सिद्धीचे पहारे जागते असतील प्रसंग पडलाच तर आपल्यातल्या एकेकाला 100 जणांची झुंज द्यावी लागेल. काळजीच करू नका राजे बांदलांची सेना आहे तुमच्या बरोबर. गनिमाची ढगपुटी झाली ना राजा तर तुमच्यासाठी अंगावर घेऊ आम्ही. होय राजा. रायजी बाजी तुमचे 600 चखोट धारकरी आपल्या सोबत असू. नायकांनी दाखवलेल्या वाटेनच आपण होतो आणि बाजी जास्तीची शस्त्र बरोबर असू गरज पडली. होय. जय भवानी. गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. हे लागणा पार लागणा पार अरे लागणा पार लागणा पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. अरे मॉल काय गाड्या हो.
यो बसला हाय ना गणी येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं महाराज? राजाने आता युगत मांडली. अरे युगत मांडली. युगत मांडली. युगत मांडली. युगत मांडली. अरे युगत मांडली. राजानं युगत मांडली. युगत मांडली. बघा युगत मांडली. राजाने आता युगत मांडली. शिवरायांनी युगत मांडली. महाराजांनी युगत मांडली. अशी ही युगत राजांनी मांडली. पंताचीच पण राजांनी काढली. सिद्धीच्या खेम्यात गडबड झाली. तत्वाची भेंड गोंधळ झाली. शिवबसवाला भेटाया येणार सुलभ होणार हो. शिवबसवाला भेटाया येणार सुलभ होणार हो. हे शिवबसवाला भेटाया येणार सुलभ होणार हो. आता राजांच्या मनीचं कुणाला ठावं? अहो तुम्हाच ते छाव नाही असं झालंय वय नाही. अरे खरंच नाही. मला फक्त एवढंच ठावं की बघा राजाने आता शिवरायांनी आता महाराजांनी राजांनी काहीतरी सिद्धीची आता वाटू दे त्याला. राजाने त्याला चल. बाहुलिया तांडव हे कर्तुधुंड शंकर म्हणूनाद डळमळे भूमंडळ आज हो. रात्रभर धावून थकलेले मावळे जीवाच्या करारानं अजूनही लढत होते. झुंज सुरू होऊन 2 प्रहर उडून गेले होते. मध्यान्हीचा सूर्य अजूनही लपलेलाच होता.
आमच्या माझी वाट पाहत असते तिकडं. अरे आम्ही सांगतोय तो वाजवा. बाजी लवकर या, वाट पहा. इसे मार कर आगे बढ़े. पहुंच गए शिवाजी दूसरे किले पर. ये शैतान, ये इसे तो नहीं छोड़ेंगे. बाजी प्रभू, रायाचे बांधल आणि बांधल सेनेतले 300 वीर तब्बल 12 घटिका घोडखिंडीत झुंजले. 40 घाव अंगावर चेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत मिसळलं. कासारीचा उगम त्याने स्वतःच्या रक्ताचं अर्घ्य देऊन पवित्र केलं.